उत्तर नगारखान्यापर्यंत 200 फुटाचं अंतर आहे। महाराजांच्या काळात स्पीकर बाईक साऊंड नव्हतं, कुठल्याही कोपऱ्याजवळ तक्रार केली तर आवाज छत्रपतींना सिंहासनापर्यंत जातो। राजांचं बोलणं हे लाखच्या व्यक्तीपर्यंत आवाज येतो। सभेची कामं केली विरोधी चुक आहे। स्थापत्यशास्त्र इको याला वास्तुशास्त्र असं म्हणतात। नगारखान्याचं काम तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया दिल्ली गेट सगळं दिसतं, पण याचीच बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला। ही शिवकालातली जुनी वास्तू आहे, याच्या शिल्पकला आहे। आपल्याला पूर्णपणे दगडाचे कमळाचे फुलाचे पूर्णपणे तुमचं प्रतीक करून नगारखान्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूला इथे 32 पायऱ्या आहेत की नगारे चौकडे वर वाजवायचे। या गेटवे सिम्बॉल आहेत, याची माहिती आपले गायकवाड साहेब तुम्हाला देणार आहेत। त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकराने शरभाचा अवतार घेतला। आता हा शरभ, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे शरभ आहेत दोन्ही, त्याच्यात दोन्ही पाय, ह्याच्या 4 पायांमध्ये 4 हत्ती आणि शक्तीमध्ये 1 हत्ती। तर ते असं का, तर हत्ती म्हणजे मदमत्त म्हणजे गाजलेलं याचं पण ते असतं। आता आपण श्रीकृष्ण चरित्र किंवा ह्याच्यामध्ये कृष्णाला मारण्यासाठी कंसाने कुवल या पिढीत हा हत्ती दारू पाजून माजवला होता आणि त्याच्या हस्ते कृष्णाला मारायचा प्रयत्न केला होता। तर हत्तीला असं कोणाला काही मारायचं म्हणलं किंवा मदमत्त राजशक्तीचं प्रतीक असतं, तर त्या शरभाने आता ह्या शरभाच्या 5 हत्ती हे केले त्यांनी, त्याला पंचगज विजयधारी शरभ असं म्हणतात आणि याच्यामध्ये 2च आहेत। आता याला द्विगज विजयधारी शरभ असं म्हणतात। तर हे शरभाचं म्हणजे की त्या 5 शायांवरती त्यांनी विजय म्हणून ते हे केलं, मदमस्त हत्तीला त्या 5 शाही भूमिश मिळवल्या, असं त्या शरभाचं असतं। आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शरभ असतात। आता काही शरभांना पंख असतात, काही शरभांना पंख नसतात, काही शरभांच्या, आता राजगडवरती बघितलं तर आपण ते शरभ वेगळे, तिथले शरभ वेगळे आहेत। आणि बऱ्याच आता श्रीलंकेच्या राजचिन्हामध्ये शरभाचा पण उल्लेख आहे, शरभाचा लोगो आहे, असं बऱ्याच ठिकाणी असतं। तर हे शरभाचं हे असतं की, आणि बऱ्याच ठिकाणी शरभाचे प्रकार वेगळे असतात। काही ठिकाणी शरभाला पंख असतात, काही ठिकाणी नसतात। तर हे त्या शरभाचं हे म्हणजे ते शिवाजी महाराजांनी शिवकाळात हे करून घेतलेले।